म्हणजे तुम्ही सुष्मिताच्या बाबतीत तेच करताय जे मी आदिराच्या बाबतीत करायचो. म्हणजे मी सतत तिला फोन करायचो की कुठे आहेस, कधी येणार आहेस, काय चाललंय आयुष्यात वगैरे वगैरे. इतकं पिडायचो ना तिला मी. अहो पण याला पिडणं नाही म्हणत, काळजी म्हणतात. अहो पण त्या काळजीला सुद्धा काहीतरी एक मर्यादा असते, लिमिट असते ना. मी जर सतत तुम्हाला सांगायला लागलो की हे करा हे करू नका तर तुम्ही वैतागणार माझ्यावर. आदिरा सुद्धा माझ्यावरती वैतागायची. मला म्हणायची स्टॉप इट दादा, बस झाला आता, मी लहान राहिले नाहीये, मोठी झालीये, माझं मला कळतंय. आणि मला फक्त इतकंच वाटायचं की तिच्याकडनं कुठली चूक घडू नये. इनफॅक्ट तिच्या बाबतीत काहीही चुकीचं घडू नये. पण मी खरं सांगू का स्वानंदी मॅडम, एका मर्यादेच्या पलीकडे ना आपल्या गोष्टींवरती काहीही कंट्रोल नसतो, हे माझ्या लक्षात आलं. पण मग अशा वेळी आपण आता काय करायचं? हे बघा, हे तुम्हालाच ठरवायचंय. मी फक्त माझ्या अनुभवातनं पुढे काय होऊ शकतं एवढंच तुम्हाला सांगितलं. आणि आता जरी तुम्ही तिला कितीही सांगायचा प्रयत्न केलात की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, तरी सुद्धा तिला ते कळणारच नाहीये. ती तेच करत राहणार जे तिला आत्ता बरोबर वाटतंय. काय होईल याच्यातनं? ती पडेल, धडपडेल, पण एक वेळ अशी येईल ना जेव्हा तिला कळेल की आपलं वागणं चुकीचं आहे, तेव्हा ती थांबवेल हे सगळं. आणि तिला तिची चूक नाही कळली तर? असं कसं होईल? 100% कळणार. पण त्याच्यासाठी तिला थोडासा वेळ तर द्या. हो. किती सर्व गुण संपन्न आहे ना माझी लेक. बघा अहो, मी तर रोजच बघते तिला, है ना. तुमच्यामुळेच तर इतकी गुणी सून मिळाली आहे मला. पण ह्यांचं लग्न जेव्हा झालं, नो डाऊट घाईघाईत झालं, कसंही झालं असेल, पण ह्यांच्या लग्नाचं गिफ्ट म्हणून तुम्हाला मी आठवते का एक हार दिला होता? बरोबर आहे. मग आता तुमच्या मुलीला एवढं शक्य आहे तर तिने पण द्यायलाच पाहिजे की नाही? 100% बरोबर आहे तुमचं. आणि मला ना ऍक्च्युली कोणाचं मन मोडायला आवडत नाही, स्वप्नात सुद्धा नाही. तुम्ही मला दागिना दिलात, तुमचं मन मोडलं, मी घेतला ना. आता पण सुष्मिताचं मन नाही मोडणार मी. घेतला. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. मला कशाला थँक्यू? मी काय केलंय? सगळं क्रेडिट तर सुशचं आहे, तुमच्या लेकीचं आहे. एनिवे, माय लेकी बसा गप्पा मारत. मी आलेच जरा काम आहेत. हा, कसलं भारी आहे ना मम्मा, राजवाड्यांची डॉटर इन लॉ बनणं. म्हणजे काय? थँक्यू सो मच ग. खरंच, कुठे तू आणि कुठे स्वानंदी. तुझ्या अगोदर आली ना ती इकडे राजवाड्यांची सून बनून. राजवाडींच्या ढिगभर दागिने दिले असतील तिला, दिले असतील की नाही? पण एका शब्दाने बोलली, आई घे तुला एक दागिने, घे ग माझ्या प्रेमा खातर घे. नाही स्वार्थी कुठली. लग्न झाल्यापासून किती खडूस झालीये ना ताई. अरे तुला लग्न झाल्यापासून वाटतंय, मला तर आधीपासून वाटतंय. कधी तिने मला असं आपलं मानलंच नाही. जाऊ दे ग, सोड. तू पण ना सोडू नकोस, तिच्याशी अशीच वाग. आता जशी वागते ना तशीच वाग, म्हणजे मग तिला मस्त धडा मिळेल, कळलं? आणि हे बघ, राजवाड्यांकडनं तुला जे जे दागिने मिळतील ना ते तू माझ्याकडे दे. मी आपले मस्तपैकी आपल्या कपाटामध्ये ठेवून दे, है ना. म्हणजे अडीनडीला कसे दागिनेच येतात ना आपल्या उपयोगी, म्हणून म्हटलं. आणि काय हरकत आहे, आपली जराशी भरभराट झाली तर चांगलंच आहे ना, है ना. मी असंच करेन. असंच कर. तुम्ही ना हे अति विचार करणं पहिल्यांदा बंद करा. करेक्ट, तुम्ही बरोबर बोलताय. मी ना जरा अतिच करते गोष्टींच्या बाबतीत. काय करायचं? इतकी लहान आहे ना ती माझ्यापेक्षा की माझं प्रेम आहे तिच्यावर आणि मी कधीतरी ओव्हर प्रोटेक्टिव्ह होते. म्हणजे मला कळतंय इट्स व्हेरी हार्मफुल फॉर द रिलेशनशिप. पण काय करू? म्हणजे अगदी असं काही नाही. आपलं आपल्या भावंडांवरती प्रेम असतंच आणि ते चांगलंच आहे की. आपलं जर आपल्या भावंडांवरती प्रेम नसतं तर आपण भेटलो नसतो आणि आपलं लग्नही झालं नसतं. त्यामुळे काही काही ऍक्सिडेंट्स हे चांगले असतात. मला एवढंच म्हणायचंय की तिला तिच्या पद्धतीने तिचा संसार करू देत की. आपण आपल्या पद्धतीने आपला संसार सुखी करूया. काय करूया? बापरे, एकदम काय झालं? माझा नवरा कधीतरी इतका छान बोलतो ना की असं भरभरून प्रेम येतं त्याच्यावर. आणि माझंही माझ्या बायकोवरती असंच भरभरून प्रेम येतं खूप. काय मम्मा, तू काय घेतलं पण नाहीस ग? नाही नाही, घेतलं ना, पाणी घेतलं ना. बस चल निघते. परत ये हा प्लीज. अरे येणार म्हणजे काय, येणारच. चांगली 2-3 महिने राहायला येईन इथे, मुक्काम ठोके. चालेल ना तुला? मला माहिती आहे तू काय मला आनंदीसारखी हकून नाही देणार आहेस. चल चल चल, निघालात? हो निघाले. चल. म्हणा ते कधी आलं मला कळलं पण हो ना, नमस्कार.
ते आता जायला हवं ना. सुष्मिताने फोन केला होता मला, म्हणाली ये. मला पण फार आठवण येत होती हो तिची. म्हणजे सुष्मिताचं लग्न झालंय वगैरे, अजून सवय नाही झाली म्हणून म्हटलं येऊन बघूया. चांगला चान्स आहे. आता तर म्हातारीला कळलंच पाहिजे सुशचं आणि तिच्या आईचं काय चाललंय ते. अहो मी समजू शकते. बाकी काय म्हणताय, कशा आहात तुम्ही? आणि हो, दिलीप रावांची तब्येत कशी आहे? एकदम मस्त. चला निघू आता, उशीर होतोय. अहो थांबा ना, जेवून जा ना. हो हो. नाही 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 नाही, आमचे हे उपाशी असतील ना मग. असं कसं? आम्ही नाही सोडणार तुम्हाला पाहुणचार केल्याशिवाय. अहो बसा हो. अहो बसा म्हणतो ना. हा तर आमचा पारंपरिक दागिना आहे. म्हणत तुमच्याकडे हा दागिना कसा आला? काय म्हणता? हो का? बघू. मम्मा मीच दिलाय ना, सांग ना. अगं हा राजवाड्यांचा पारंपरिक दागिना आहे. तू असा कसा देऊ शकतेस त्यांना? सो व्हॉट, म्हणजे मी गिफ्ट म्हणून माझ्या मम्माला देऊच शकते ना. सुश, अगं आई मोठ्या आहेत, असं नाही बोलायचं त्यांच्याशी. आई तू कधी आली आहेस? काय झालं आजी? पिंट्या जरा वगैरे म्हणजे सुष्मितानं आपल्या कोणालाही न सांगताना तिच्या आईला हा आपला पारंपरिक दागिना देत होती. सुष्मिता, हो पण मी दिला, मम्मालाच दिला ना, विकायला थोडी काढला होता. तू मूर्ख आहेस का जरा? एक मिनिट आधी शांत व्हा सगळे. अजय ठीक आहे ना, एक दागिना दिला तर ठीक आहे, एवढं काय त्याच्यात? पिंट्या, अरे साधा विकत घेतलेला दागिना असताना तुम्ही बोलायचं नसते काही रे, म्हणजे 3-4 दिले असते मी. अरे पण तू नीट बघ ना, आपल्या पारंपरिक दागिन्यांमधला आहे. एकेकाळी ना तुझ्या आईच्या अंगावर असायचा. मला कळतच नाही, मी काय बोलू यावर. म्हणजे मुद्दा दागिन्यांचा नाही आहे रे, पण ही तिसरी वेळ आहे जे परत एकदा आपल्याला न विचारता सुष्मिताने हा दागिना देऊन टाकला ना आईला.